जय भीम जय मूलनिवासी MNT न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मित्र हो, छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथील गायरान जमिनीवर मागील 10 वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाने 2.5 महिन्यापूर्वी विकासाच्या नावाखाली त्यांची घरे पाडून त्यांना बेघर केले। तेव्हापासून पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट विजय वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व बेघर नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळ ठोकून लोकशाही मार्गाने आपले आंदोलन करीत आहेत। दरम्यान मागील काही दिवसापासून त्यांना ऊन वारा तसेच अवकाळी पावसाचा सामना करावा लागला आहे। तरीही प्रशासनाला कुठलीही जाग न आल्याने आज दिनांक 10 जून 2025 रोजी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट विजय वानखेडे आणि शहराध्यक्ष माननीय सुनील साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त कार्यालयावरती आयुक्त साहेब जवाब दो मोर्चा काढण्यात आला। आयुक्त साहेब, आयुक्त साहेब, आयुक्त साहेब, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत साहेबांचा निषेध असो, जी श्रीकांत साहेबांचा, जी श्रीकांत साहेबांचा, जी श्रीकांत साहेबांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा आर्टिकल 21 नुसार आम्हाला घरं मिळालीच पाहिजे। आर्टिकल 21 नुसार आम्हाला घरं मिळालीच पाहिजे। शहर विकासाच्या नावावर जी श्रीकांत साहेब यांनी फक्त गायरान जमिनीवरील अतिक्रमण आणि गायरान जमिनीवर गरीब लोक राहणार आहेत त्यांना टार्गेट केलेलं आहे। यांनी N1, N3, N4 इथं टार्गेट केलं का? इथं किती जागेचा भ्रष्टाचार झालेला आहे हे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना माहीत असून सुद्धा यांची तिथं डाळ शिजणार नाही म्हणून त्यांनी आमच्या गरीब वस्त्या टार्गेट केलेला आहे। कुठलीही व्यवस्था नसताना आम्ही तिथं प्रचंड त्रास, प्रचंड वेदना सहन करत तिथं राहतोय। मग तुम्हाला ते खुपतंय का? तुम्हाला काही माणुसकी आहे का? तुम्हाला लाज कशी वाटत नाही? व्यवस्थेला तुम्हाला इथं फक्त पाळून ठेवलंय का? गरिबांना अन्याय अत्याचार करण्यासाठी तुम्हाला समजतंय का? आयुक्त साहेब, कधीतरी होश घ्या। तुमचं ध्यान कुठं आहे? या 8 ते 10 वर्षापासून राहतात, तुम्हाला तिथं त्यांना घर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला आमदार, खासदार, मंत्री यांच्या कार्यकर्त्यांना घरं द्यायचे का तिथं? तसाच प्लॅन आहे। यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पाळलेल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या लोकांना घरं द्यायचे, गरिबांना घरं द्यायचे नाही। भारतीय संविधानाला लागू होऊन 75 वर्ष झाली। 26 जानेवारीला आम्ही 75 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत। एकीकडं या शहराचे पाळलेले मंत्री, सामाजिक अन्याय मंत्री मुंबईमध्ये 72व्या मजल्यावर घर बांधतात आणि रिक्षा चालवत होते म्हणे अगोदर। वीट्स हॉटेल खरेदी करतात, कुठली पुन्हा केमिकल कंपनी खरेदी करतात। म्हणजे ज्यांच्याकडे काही नव्हतं त्यांच्याकडे इतकं आलं बाबासाहेबाच्या संविधानानं। आता ते आलं कसं, काय कसं, तो वेगळा प्रश्न आहे। ईडी गिडी बिडी सीडी तिथं काही करत नाही। पण इथले आयुक्त साहेब, आमच्या जे मूलभूत अधिकारी 75 वर्षामध्ये संविधानानं देण्यासाठीचे अधिकार राज्यकर्त्यावर टाकले, प्रशासनावर टाकले। ते अधिकार आम्हाला भेटत नाही याची खंत आहे आणि म्हणून लोकांना 75 वर्षावर सुद्धा या महानगरपालिकेवर, कधी लोकसभेवर, कधी विधानसभेवर मोर्चा काढावा लागतो। ही शोचनीय बाब आहे की निर्लज्जपणाचा कळस आहे। देशात प्रत्येकाला घर देईल, पण 2022 पर्यंत सगळ्याला घर देण्याचं तर सोडा, पण ज्यांना घर आहे ते घर उद्ध्वस्त करायचं काम या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने केलेलं आहे। आपण त्यांच्या जाहीरनाम्यात वाचलं होतं की वर्षाला 2 कोटी नोकरी देईल, प्रत्येक बेघरांना घर देईल, नोकऱ्या बी नाही आणि घरं पण नाही।
आणि यामुळं आम्ही वंचित गरीब समाज रोडवर आलेलो आहोत आणि आम्ही आता या वेळेस तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही हे भाजप आणि RS त्यांच्या मित्र पक्षांनी ध्यानात घ्यावा। जर आम्हाला घर नसेल तर तुम्हाला सत्ता नसेल। आंदोलन के जरिए से मैं ये जय श्री राम को जो है तो आह्वान करना चाहता हूँ, अगर ये बेघर लोगों को अगर घर नहीं दिया गया तो ये जो है तो ये तीव्र आंदोलन और ये आक्रामक आंदोलन में भी बदल सकता है। इसकी जिम्मेदार आप लोग होंगे। तो हम आप सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से आपसे यही निवेदन करते हैं कि आप जो है सरकार का काम है और प्रशासन का काम है कि गरीबों को जो है तो उनको आबाद करना, उनको बर्बाद करना नहीं है। तुम्हाला ज्यांनी बेघर केलंय ते या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर के प्रशासक जे श्रीकांत या माणसाने या शहरात आल्यापासून जातीवादी काम केलेलं आहे। मी छातीठोकपणे सांगू शकतो, कारण हर्सुल टी पॉइंटला भगवान बुद्धाची मूर्ती बसवायची म्हणून आम्ही त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आहोत। ते या माणसांकडे केलं नाही। त्याने दुसरे महापुरुषांचे आणि इतर धार्मिक स्थळ बांधले, परंतु हर्सुल टी पॉइंटला बुद्धाची मूर्ती बसवली नाही। त्याच्यानंतर तुम्ही जे हर्सुल मध्ये राहणारे जे गोरगरीब दलित मागासवर्गीय लोक आहेत, महामानव बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की आम्ही भूमिहीन आहोत, आम्ही निराधार लोक आहोत, आम्हाला काही नाही। आणि मग जी सरकारी जमीन आहे ती आमची जमीन आहे, ती कोणाच्या बापाची जमीन नाही, ती जी श्रीकांतच्या सुद्धा बापाची जमीन नाही। मैं इस मोर्चे के तहत इसकी हिमायत में यहाँ पर आया हूँ। SDPI की जानिब से जय श्रीकांत साहब से मैं ये कहना चाहता हूँ कि चोरों की, बदमाशों की सरकार का साथ मत दो। इस देश के असल जो है तो मूल निवासी जो है वो इस देश के असल मालक है और वो इस दयनीय परिस्थिति में है कि उनको गैरान जमीन पर जो उनका आर्टिकल 21 के हिसाब से हक है उससे भी वंचित किया जा रहा है। तुमच्या बुद्धीला आमचं आव्हान होतं का आम्ही माणूस आहोत, माणसाचे हक्क द्या आम्हाला। भारतीय सैन्यात करून 21 आमच्यावर तुम्ही उपकार करत नाही। कलेक्टर साहेबांनी हे मान्य पण केलं 16 एप्रिलच्या बैठकीमध्ये। तुमचे प्रतिनिधी वाळू साहेब पण आले, संतोष बावळे साहेब। आम्ही तुमच्या शहराला स्वच्छ करतो, तुमच्या घरात काम धंदे करतो, तुमचे कपडे धुतो, तुमच्यासाठी घरं बांधतो, तुमच्यासाठी पाणी आणून देतो आणि आम्हाला तुम्ही असं समजत नाही तुमच्या कामापुरतं। आणि आम्हाला तुम्ही कलम 21चा अधिकार देत नाही। आमचं म्हणणं आहे पक्षातर्फे संविधान कलम 12 नुसार तुम्ही कोण लोक आहात? या देशाचा राष्ट्रपती असेल ते स्वतःसाठी का? प्रधानमंत्री स्वतःसाठी आणि त्याची स्वीकार कोणासाठी तुम्ही? राज्य कलम 21ची अंमलबजावणी झालीच पाहिजे। कलम 21ची अंमलबजावणी झालीच पाहिजे।